आपल्याबरोबर स्वतः परिवहन मंत्री आणि मीरा भाईंदरचे स्थानिक आमदार ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती, कानाखाली मारायची किंवा त्या अमराठी व्यापाऱ्याला मारायची, ती जी घटना घडली होती तो भाग ज्यांच्या मतदारसंघात येतो ते स्वतः प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत. सर, आज आपण आलेला होतात मीरा भाईंदरमध्ये. आज दिवसभर ज्या बातम्या चालल्या त्या आपण बघत आहात. पहिला प्रश्न की आपण कसं बघता आजच्या या मराठी मोर्चाकडे? मनसे आणि ठाकरे गट त्याच्यामध्ये होते, काही संघटना त्याच्यामध्ये होत्या. या मोर्चाकडे आपण कसं बघता? नाही बघा, 4 दिवसापूर्वी एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला जी मारहाण झाली त्याचा निषेध म्हणून त्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, परंतु मोर्चा परवानगी नसताना काढल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर काल FIR दाखल केला. प्रामुख्यानं आजचा जो मोर्चा होता तो मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख म्हणून आहेत. ते नेहमी ज्या मराठीच्या चळवळी असतात त्यामध्ये स्वतःला हिरारीनं त्यांचा भाग घेतलेला असतो. वर्गणी ते करून घेतात आणि त्या माध्यमातून ते विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवत असतात. त्यांनी ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. खरं तर पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती, ह्यांनाही परवानगी दिली नसती तरी चाललं असतं, पण परवानगी न देताना ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना त्यांनी नंतर गुन्हे दाखल केले तसे याच्यावर गुन्हे दाखल करायला हवे होते. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की साहेब, मराठीसाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु आम्हाला जाऊ द्या, तुम्ही परमिशन द्या. आता हे सगळं ठरल्यानंतर मोर्चाचं निश्चित झालं की कधी मोर्चा काढायचा आणि 8 तारखेला 10 वाजता मोर्चा काढायचा आहे. पोलिसांनी काय केलं की त्या व्यापाऱ्यांकडनं त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडनं माफीनामा लिहून घेतला की आम्ही माफीनामा देतो म्हणून. जे झालं, कृत्य झालं ते चुकीचं झालं. आणि त्याचबरोबर रात्रीपासून काय केलं तर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख किंवा मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह अनेक जे उबाटाचे पदाधिकारी आहे किंवा मनसेचे प्रामुख्यानं पदाधिकारी आहे, मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत, त्यांना रात्रीपासून नोटिसेस पाठवायला सुरुवात केली. काही लोकांना तर तडीपारीच्या नोटिसेस पाठवल्या, काही लोकांना मोर्चाला येऊ नये ह्यासाठी घरातून उचलून आणलं, पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं, सकाळपर्यंत त्यांना सोडलं नाही. ह्या जेव्हा गोष्टी माझ्या कानावर आल्या तेव्हा मी विधान भवनात होतो. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो 11 वाजता आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, साहेब, मीरा भाईंदरला पोलिसांची जी भूमिका आहे ती योग्य नव्हे. पोलीस खऱ्या अर्थानं गुंडागर्दी करतायत असंच चित्र शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. मोर्चाला परवानगी द्यायची ना, देऊ नका, पण कार्यकर्त्यांना तुम्ही रात्रीपासून घरपकड कशाला करतायत, त्यांना नोटिसेस कशाला काढतायत. त्यामुळे जी भूमिका पोलिसांची होती ती भूमिका योग्य नाही. त्यांच्यावर पोलिसांवर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री स्वतः मला म्हणाले की मी पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोललो आहे आणि त्याचबरोबर मी DGंशी बोललो आहे आणि माझ्या जी नाराजी आहे मी त्यांच्यापुढे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे निश्चित या बाबतीतला योग्य निर्णय तो आपण घेऊ. मला याच गोष्टीकडे यायचं आहे की आधीच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि आजच्या मोर्चाला, मराठी मोर्चाला जे आहे ते धरपकड केली जाते. जसं की आपण देखील बघितलं तर हे तुम्हाला पटतं का की मराठी माणसांची धरपकड केली गेली आणि आधीच्या मोर्चाला मात्र व्यवस्थित परवानगी मिळाली? नाही बघा, आधीच्या मोर्चालाही परवानगी नव्हती, पण परवानगी नव्हती तरी पोलीस त्यांच्या सोबत होते आणि त्यानंतर पोलिसांनी तर विना परवानगी मोर्चा काढला म्हणून त्यांनी त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल केला. ठीक आहे, यांचंही हेच म्हणणं होतं. गोवर्धन देशमुख जे आहेत त्यांनी असं सांगितलं की मराठीसाठी आमच्या अंगावर जरी गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु आम्हाला अधिकृतरित्या जर परवानगी द्यायची नसेल तर देऊ नका, पण आम्हाला अडवू नका. आणि ही भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी जसं व्यापाऱ्यांच्या मोर्चा सुरळीतपणे चालू दिला तसं यांचाही चालू द्यायला पाहिजे होतं. काय गरज होती रात्री बेरात्री कोणाला कार्यकर्त्यांना अटक करायची, नंतर त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवायची? ही तर गुंडागर्दी. आणि शेवटी काय, हे आम्ही सरकारचे घटक आहोत, आम्ही प्रतिनिधी आहोत. राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आमच्यावर आरोप होतात की इंग्रजांच्या काळामध्ये अशी सुद्धा दंडेलशाही किंवा गुंडशाही नव्हती, तशा प्रकारची गुंडशाही या महायुतीच्या सरकारमध्ये आणली. चुकीचं आहे. कुठल्याही गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठलेही आदेश दिलेले नसताना जर अशा पद्धतीनं कुणालाही विश्वासात न घेता किंवा न सांगता स्थानिक जे DCP आहेत प्रकाश जाधव हे अशा पद्धतीने निर्णय घेत असतील तर ते चुकीचे आहेत ना. तुम्हाला काय वाटतं, मोर्चा आणि परवानगी प्रकरणामध्ये पोलिसांनी समन्याय दाखवायला हवा होता दोन्ही
पार्टीजना? दोन्ही समन्याय दाखवायला हवा होता. पोलिसांनी कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचा किंवा कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा अजेंडा चालवला असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. मी सकाळी आरोप सुद्धा तसा पोलिसांवर केलेला आहे आणि तशी गंभीर तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि त्या घटना घडल्यानंतर मी स्वतः सांगितलं, ठीक आहे, जर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करतात तर शेवटी मी सुद्धा मराठी आहे. मी मंत्री आणि आमदार नंतर, पण मराठी आधी आहे. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये जर अशा प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि माझ्या शहरातलं वातावरण खराब होत असेल तर गेल्या 20 वर्षापासून त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होतो. आणि मी मीरा भाईंदरकडे गेलो. मीरा भाईंदरकडे जात असताना मला कळलं गोवर्धन देशमुख यांना काशीगाव पोलीस स्टेशनला डांबून ठेवलेलं आहे. मी पोलिसांना तिकडे जाऊन विनंती केली सिनियर इन्स्पेक्टरला आणि माझ्या जबाबदारीवर गोवर्धन देशमुख यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलं. त्यांना माझ्या गाडीत बसून दुसरं नवघर नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला गेलो. त्या पोलीस स्टेशनला उबाटाचे, मनसेचे आणि मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते अटकेत होते रात्रीपासून. त्यांना मी पोलीस स्टेशनवर तिकडनं सोडवलं आणि नंतर मी मोर्चाच्या दिशेने गेलो. मला पोलिसांनी सांगितलं की बाबा तुम्ही या बाजूला येऊ नका, कारण मोर्चाचे जे मोर्चेकरी आहेत ते तुमच्या विरोधामध्ये निषेधाच्या वगैरे घोषणा देण्याच्या तयारीत आहेत. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, उबाटाची लोक किंवा मनसेचे लोक महायुतीचा मंत्री येणार म्हणून काय पुष्पगुच्छ किंवा हारतुरे घेऊन आमच्या समोर येणार नाही, ते आमचा निषेध करणारच. पण शेवटी मी येणार आहे ते मराठीच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला आणि मी आलो तिकडे. ठीक आहे, त्यांनी त्यांची पक्षीय भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली. याचा अर्थ असा, हा मोर्चा मराठीचा नव्हता. हा मोर्चा तुम्ही मनसे आणि उबाटाच्या जे तुम्ही राजकारण करता त्या राजकारण त्या मोर्चामध्ये दाखवून दिलेलं आहे. मला त्याच गोष्टीकडे यायचं आहे की परवाचा जो विजयी मेळावा झाला ज्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्याला जो प्रतिसाद मिळाला होता, आजचा जो मोर्चा आहे त्याला जो प्रतिसाद मिळाला, या सगळ्यांमुळे तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांच्या मनात किंवा मराठी माणसाच्या मनात सरकारच्या विरोधात असंतोष आहे असं वाटतंय? बघा, काही जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा चर्चेला येतो तेव्हा सर्वसामान्य मराठी जनतेच्या मनामध्ये असंतोष हा असतोच. पण जो असंतोष खरा आहे की खोटा आहे, जे सरकारने केलेले काम आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे, हे सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते सांगायला पाहिजे. कारण मोर्चा कशाला निघाला तर त्या व्यापाऱ्यांना मारहाण झाली त्यामुळे निघाला आणि व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला म्हणून मराठी माणसांनी मोर्चा काढला, इतपत ठीक आहे. पण 5 जुलैचं काय 5 जुलैचा अर्थ होता एकत्र येण्याचा किंवा विजयोत्सव साजरा करायचा, ते मी माझ्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की शेवटी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शिवसेनेचा अजेंडा राबवत असताना तुम्ही आत्तापर्यंत काय केलं हे सुद्धा लोकांना सांगायला पाहिजे. परंतु 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं ह्या राज्यासाठी काम केलं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माननीय पंतप्रधानांकडनं मिळवून दिला, साहित्य संमेलन असू दे किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असू दे, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मराठीचा मुद्दा आला त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब त्याला सामोरं गेलं. किंबहुना काश्मीरमध्ये दुर्घटना जी घडली पहलगाममध्ये, सर्वप्रथम या देशातून कुठला मराठी माणूस पोचला असेल तो एकनाथ शिंदे साहेब पोचलेत. आणि दुसरी त्यांची योजना आहे की शिवसेनेच्या म्हणजे उबाटाच्या कार्यकाळामध्ये जी लोक मुंबई सोडून वसई, विरार, नालासोपारा ह्या परिसरामध्ये, अंबरनाथ, बदलापूर ह्या परिसरामध्ये गेली होती, त्या मराठी लोकांना परत आणण्यासाठी 30 लाख घरं बांधण्याचा त्यांनी इरादा जाहीर केला आणि त्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. त्यामुळे 30 लाख घरं बनवली की मराठी कुटुंबियांना त्या ठिकाणी घरं देणार आहेत. त्यामुळे जो अजेंडा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून ते करतायत, मला असं वाटतं की गेली 25 वर्षे तुमची सत्ता असताना तुम्ही या मराठी लोकांसाठी काही केलं ना, उलट त्यांना हद्दपार केलं. तर आता आम्ही जर काही चांगलं काम करत असो तर त्यामध्ये राजकारण आणता कामा नये. थोड्या दिवसांपूर्वी जे केडिया प्रकरण झालं किंवा जे निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलं होतं, या संदर्भामध्ये सरकारमधले मंत्री असतील किंवा सरकार जे आहे ते स्वस्त का होतं एवढं? म्हणजे त्या दोघांचा भाजपने पण निषेध नाही केला आणि आपल्या शिवसेनेकडून देखील कोणी निषेध केला नाही, तर असं का की त्यांच्याबद्दल आपण स्वस्त का होतं? बघा, मी सांगतो, केडिया तर हे कोणीतरी निर्माण केलेलं एक कारस्थान आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे. कोण ओळखत होतो त्या केडियाला? कुणी त्या केडिया नावाच्या व्यक्तीला आजपर्यंत कुठल्या क्षेत्रात बघितलं होतं? काही ओळख पाळख नसलेला व्यक्ती एवढं हायलाईट त्याला कसं मिळतं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो कसं काय कुणाच्या विरोधामध्ये आग ओकू शकतो? बरं झालं, विरोधामध्ये एक दिवस त्यांनी जेवढं बोलायचं तेवढं बोला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन माफी मागितली. याचा अर्थ हे कोणीतरी पॅकेज
तयार करते आणि या पॅकेजच्या माध्यमातून त्यांना बोलायला लावायचं. आपण त्यांच्या 2 काचा फोडायच्या, आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून घ्यायचे आणि परत त्यांनी माफी मागावी म्हणजे आपण मोठे, असं होता कामा नये. काय गरज आहे मला सांगा. प्रत्येक उत्तर प्रदेशची निवडणूक आली की उत्तर भारतीय कोणीतरी दुबे चोबे पांडे बोलतो. त्यानंतर बिहारची निवडणूक आली की तिथलं कोणीतरी दुबे नावाचा एखादा व्यक्ती बोलतो. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी वाद निर्माण करायचा प्रयत्न ह्या राजकीय क्षेत्रामध्ये होत असतो आणि त्याला आपले सर्वसामान्य मराठी माणसं बळी पडतात. आपल्याला असं वाटत नाही का की एकूणच हा जो मराठीचा मुद्दा सध्या सुरू आहे त्या मराठीच्या मुद्द्यावरून कुठे ना कुठे शिवसेनेची कुठे ना कुठे कोंडी होतीये काही प्रमाणात? नाही बघा, जर कोंडी झाली असती तर शेवटी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला काही जास्त महिने झालेले नाही. 6 महिन्यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एक म्हणजे ज्या पद्धतीनं महायुती सरकारला विजय अपेक्षित होता त्याहीपेक्षा काही पटीनं जास्त विजय आम्हाला मिळाला आहे. 80 जागा शिवसेनेचे धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे साहेबांनी लढवल्या. त्या 80 जागापैकी तब्बल 60 जागा आल्या. त्यामुळे मराठी अमराठी वाद हा मतपेटीच्या माध्यमातूनच दिसून येतो असं नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीनं ते पूर्ण देशभर काम करतायत, मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आजच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांचा चेहरा झालेला आहे. तुम्ही आज मोर्चाच्या ठिकाणी आलेले होतात पण तुम्हाला परत जावं लागलं. नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? काय झालं की तुम्हाला परत जावं लागलं? नाही बघा, ते गोवर्धन देशमुख जे आहे ज्यांनी ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं, मराठी एकीकरण समिती बाजूलाच टाकली गेली कारण ते कुठल्याही पक्षविरहित त्यांची भूमिका असते आणि नंतर त्याचं पूर्णपणे श्रेय घेण्याचा प्रयत्न उभाटा आणि प्रामुख्यानं मनसेनं केला. आता त्या ठिकाणी मी सांगितलं होतं विधानभवनामध्ये की पोलिसांनी जर हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा वगैरे, मी मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहे. मी आल्यानंतर सर्वप्रथम काशीगाव पोलीस स्टेशनला गेलो, गोवर्धन देशमुखांना सोडवलं, नंतर नवघर पोलीस स्टेशनला जाऊन उबाटा मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गेलो आणि मोर्चाच्या स्थळी गेलो. मला काय मोर्चामध्ये जाऊन काय शाईन मारायची नव्हती आणि मला हेही माहीत होतं की ते काय माझा सत्कार आणि सन्मान करणार नाहीत, परंतु शेवटी मराठी लोकांचा तो मोर्चा होता, मराठीसाठी तो मोर्चा होता, तर माझं मराठी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे त्या मोर्चामध्ये जाणं. ठीक आहे, त्यांनी अनादर केला पण मराठीसाठी मी तेही सहन करायला तयार आहे. आणि शेवटी मी आधीही सांगितलं, आताही सांगतो आणि पुढेही सांगेल की मी जन्मजात मराठी आहे. मृत्यूशय्येवर जात असताना सुद्धा मी मराठी म्हणूनच जाणार आहे आणि आज मी ह्या शहराचा मराठी म्हणून आमदार म्हणूनच लोकांनी मला एकदा दोनदा तीनदा नव्हे 4थ्यांदा निवडून दिलेलं आहे. माझ्या निवडून येण्यासाठी मराठी कार्यकर्त्यांचा पण सिंहाचा वाटा हे विसरून चालणार नाही आणि ते जर कार्यकर्ते मला त्यामध्ये सहभागी करून घेत असेल तर मला अभिमानाने त्या ठिकाणी जावं वाटेल आणि मी त्या ठिकाणी गेलो. ठीक आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं घोषणाबाजी केली आणि आपल्या पक्षाचा अजेंडा चालवल्या, अजेंडा जेव्हा पक्षाचा चालवला जातो त्यावेळेस लक्षात येतं की ही जी मोर्चाची पद्धती आहे ती मराठीसाठी नाही, त्या पक्षाच्यासाठी आहे आणि ते उबाटा आणि मनसेच्या लोकांनी दाखवून दिलं. पण तुम्हाला तिकडे तातडीने का जावं लागलं? असं काय किंवा कॉल्स आले, लोकांचे काही मेसेज आले किंवा असं काय झालं का की तुम्हाला तातडीने जावं लागलं? कारण की एका बाजूला योगेश कदम यांनी वेगळी भूमिका मांडली, त्यांनी पोलिसांच्या बाजूने भूमिका मांडलेली होती, त्यानंतर तुमचा बाईट आम्ही ऐकला जो लोकांच्या बाजूने होता, मराठीच्या बाजूने होता. योगेश कदम हे गृह राज्यमंत्री म्हणून बाईट देत होते, मी त्या शहराचा आमदार म्हणून त्या भूमिकेशी सहमत होतो की पोलिसांनी जे कृत्य केलं ते चुकीचं केलं, असं अयोग्य कृत्य त्यांनी केल्यामुळे शहरातलं वातावरण बिघडलं आणि प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघातले, माझ्या शहरातले अनेक मराठी तरुण कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. काही पूर्णच्या पूर्ण ते मनसे आणि उबाट्याचा तो मोर्चा नव्हता, मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते लांब होते, परंतु शेवटी आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून मला जाणं गरजेचं होतं. मी गेलो. मला हेही माहीत होतं की गेल्यानंतर हे उबाटा आणि मनसेची लोक माझा अपमान करणार आहे, कारण शेवटी त्यांच्याच काही नेत्यांच्या विरोधामध्ये मी 2 दिवसापूर्वीच पत्र दिलं होतं. त्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती की ते शाल, नारळ आणि श्रीफळ देऊन माझा सन्मान करतील, परंतु शेवटी माझी भूमिका मराठी म्हणून जी होती ती दाखवण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि अजून पुढला अनर्थ होऊ नये यासाठी थोडा वेळ थांबून तिकडनं दुसऱ्या ठाण्याच्या कार्यक्रमाला मी निघालो. शेवटचा प्रश्न, मराठीसाठी आपण गेलात, मराठी लोकांसाठी आज आपण त्या ठिकाणी गेलात, म्हणजे याचा अर्थ असा देखील लागू शकतो किंवा होऊ शकतो की जी म्हणजे एकनाथ शिंदे आणि तुमची जी शिवसेना आहे ही पूर्ण शिवसेना, ही दोन्ही ठाकरेंचा जो लढा सुरू आहे मराठीचा किंवा मराठी माणसांसाठीचा, त्यांच्यासोबत आहे किंवा त्यांच्या लढ्याला तुमचं समर्थन आहे असं होईल?
आमचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लढ्याला आमचं समर्थन आहे. त्यांनी शिवसेनेची स्थापना मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली आणि शिवसेना प्रमुखांचे स्वप्न आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं मार्गक्रमण करतात त्यांचे सहकारी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मी सांगतो, जी गोष्ट आपल्या कुणालाही माहीत नसेल, त्रिसूत्री म्हणजे ज्या वेळेस कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आला त्या विषयामध्ये त्रिभाषा सूत्र जे होतं ते कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर सर्वप्रथम त्या खात्याचे मंत्री म्हणून दादा भुसे यांनी आवाज दिला. त्याचबरोबर आमचे जे गुलाबराव पाटील आहे, आमचे शंभूराजे देसाई आहे आणि मी स्वतः आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय मराठी लोकांच्या फार महत्त्वाचा आणि सन्मानाचा विषय, ह्या विषयावर कृपा करून ते जे झालेले GR आहे ते रद्द करावे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची ती भूमिका मान्य केली शिवसेनेची म्हणून. आमची भूमिका आम्ही बाहेर ज्या पद्धतीने मांडतो त्याच पद्धतीनं आम्ही आमची भूमिका सरकारचे सहकारी म्हणून किंवा कॅबिनेटमध्ये सुद्धा आमच्या प्रमुख जे नेते असतात त्यांच्यासमोर मांडत असतो. त्यामुळे हे यश प्राप्त झालं. ठीक आहे, त्याचा विजयोत्सव दुसरा कोणी केला, पण खऱ्या अर्थाने न्याय जो मिळवून दिलेला तो आम्हीच मिळवून दिलेला आहे. धन्यवाद सर, आमच्याशी सविस्तर या संदर्भात बातचीत केली. आज दिवसभर मीरा भाईंदरमध्ये जो काही मोर्चा झाला, आंदोलन झालं, धरपकड झाली, जे काही झालं त्या सगळ्याला नेमका जबाबदार कोण याचं उत्तर सरकारकडून अपेक्षित आहे. मात्र त्या ठिकाणचे स्थानिक आमदार म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी व्यवस्थितपणे त्यांना जी काही अपेक्षित होती ती उत्तरं दिलेली आहेत. पाहूयात आता या संपूर्ण घडामोडीनंतर काय नेमकं या गोष्टी पडसाद उमटतात आणि याच्या मागे नेमका धरपकडच्या मागे नेमका सूत्रधार कोण आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.